सीमा भागातील 3 पाणी जुगार अड्ड्याविरोधात शिवसेना आक्रमक कारवाई न झाल्यास आंदोलन. मिरज तालुक्यातील लिंगणूर येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत सुरू असलेल्या कथित 3 पाणी जुगार अड्ड्यावर तातडीने कारवाई करून तो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी शिवसेना बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक तसेच पोलीस उपअधीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून 8 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यात विविध विभागांमध्ये बेकायदेशीर धंदा विरोधात धडक कारवाया सुरू असताना सीमा भागातील लिंगणूर येथे जुगाराचा अड्डा सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संघटनेच्या निवेदनानुसार या जुगार अड्ड्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. खटाव, शिंदेवाडी, लिंगणूर आणि बेडक परिसरात चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढल्याचे आरोप करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या व गायी चोरीला गेल्याचे अनेक घटना घडल्या असून त्यातील काही प्रकरणांचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याशिवाय खटाव येथील घोरपडे वस्तीवर वृद्ध दाम्पत्यांच्या घरात घुसून चोरी करण्यात आली होती. या घटनेत त्या दाम्पत्याला मारहाणही करण्यात आली होती. मात्र या घटनेतील आरोपींचा अद्याप शोध लागलेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमागे जुगार अड्ड्यांचा प्रभाव असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की जुगाराच्या आहारी गेलेल्या अनेक युवकांवर कर्जाचा बोजा वाढत आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या काही युवकांकडून चोरीसारख्या गुन्हेगारी कृत्यांकडे वळण्याचे प्रकार वाढत असल्याने समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या जुगार अड्ड्यावर केवळ औपचारिक कारवाई न करता तो कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे सीमा भागात सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर धंद्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रशासनावर विश्वास कमी होऊ शकतो, असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. दरम्यान येत्या 8 दिवसात संबंधित जुगार अड्ड्यावर ठोस कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना शिवसेना सांगली जिल्हाध्यक्ष बजरंग पाटील, बांधकाम कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष शरद यमगर, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अण्णासाहेब देशमुख, जिल्हाध्यक्ष परशुराम बनसोडे, सचिव हनुमंत कांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.